होतोय आणि या स्पर्धेच्या निमित्ताने इथे आपण पाहतोय लातूरच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यामधील प्रसिद्ध असं नाव आवेद बाबू सिद्दीकी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. हो यावेळेस आपण पाहतोय स्ट्रेट टू द फिल्डर श्रीधर डाऊन द बॉल टेकन व्हेरी गुड कॅच धक्का क्रमांक 1. जुडले गेलेल्या सर्व दर्दी प्रेक्षकांचं लोकमान्य चषक आयोजक कमिटीच्या वतीने मनापासून हार्दिक असं स्वागत आहे. 6 षटकांचा सामना आहे. 2 षटकांचा इथे कंपल्सरी पॉवर प्ले आपण पाहतोय. इथे उपस्थित बरेचसे खरं तर मान्यवर आहेत. आपले क्रीडा रसिक सुद्धा आहेत. गावाची ओळख क्रिकेट नव्हे तर संपूर्ण खेळासाठी आपण पाहतोय डावकऱ्यांचा गोलंदाज पहिला चेंडू इथे खरं ऑफ द मार्क एक धाव सिंगल इथे मात्र बागवान यांच्याकडून पाहायला मिळाली. आणि इथे परत एकदा आपण पाहतोय दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये डीजे. येस सर. आणि आयोजकाकडून अजून एक सूचना आहे की दोन्ही संघासाठी एक रिव्ह्यू तुम्हाला अवेलेबल असतील आणि रिव्ह्यू हा कशाचा असेल निश्चितच रनआउट साठी असेल वाईटचा असेल ना की क्वाड बिहाइंडचा एज साठी कुठलाही रिव्ह्यू नसणार आहे आणि बीमर साठी तुम्हाला रिव्ह्यू असेल याची तुम्ही नोंद घ्या. येस. आणि फक्त दुसरा कॅमेरा तिथे सेट होईपर्यंत तुम्हाला मेन कॅमेऱ्यामध्ये जर दिसलं आढळून आलं जर कन्क्लुडिव्ह ऑडियन्स जर असतील तरच तुम्हाला इथून निर्णय दिला जाईल अन्यथा ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय अंतिम असेल. आपल्या पाहतोय आपण स्क्वेअर लेग कॅमेऱ्याचं काम सुद्धा अवघ्या काही क्षणात पूर्ण होताना इथे पाहायला मिळेल. आपण पाहतोय पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला यंग स्टार्स डिघोळ त्यांच्या विरोधात चॅम्प 11 लांबजना नाणेफेकीचा कोल झाला. टॉस का बॉस इथे ठरला. डिघोळ संघाचा संघनायक प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय इथे थोडासा अंगलट येताना इथे पाहायला मिळतोय. 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतले. काय जबरदस्त विकेट किपिंगचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये रोहित यांच्या माध्यमातून तिथे पाहायला मिळालं. अतिशय अनुभवी पंच आपण पाहतोय. हनुमंत दादा पाटील मुख्य पंच आहेत आणि स्क्वेअर लेग पंच सिद्धेश्वर दादा मुळे. हो यावेळेस स्पर्धेत इथे पंचनी दंडित केलंय. दोन्ही हात जमिनी समांतर करत अवांतर धावेचा इशारा. पहा चॅम्प 11 संघनायक तुम्हाला एक सूचना आहे तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. एक रिव्ह्यू तुमच्याकडे आहे याची नोंद घ्या. तुम्ही वाईट साठी सुद्धा रिव्ह्यू घेऊ शकता पण जर रिव्ह्यू गमावला तर परत तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही याची सुद्धा तुम्ही नोंद घ्या. यानंतर होणारा सामना असेल एका बाजूला आरवी संघ आमचे महेश सर त्यामध्ये खेळताना पाहायला मिळतील. दुसरा त्यांच्या विरोधात मुरुड बबलू सरांचा संघ सुद्धा इथे उपस्थित होताना पाहायला मिळेल. बोरी संघ खरं तर माफ करा अज्जूदादा वाघमारे यांचा संघ इथे खेळताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. धावफलकावरती आमचे स्कोरर मित्र यश दादा चिंचोलीकर या ठिकाणी आहेत. डीजे थांबा. धावफलकावरती तुम्हाला घेऊन जाईल क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक तुम्हाला इथे पाहायला मिळेल. धावफलकावरती डबल डिजिट मध्ये 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि खरं तर यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जुडले गेलेल्या प्रेक्षकांना विनंती असेल आपण कमेंटच्या माध्यमातून सांगा की तुम्हाला कशा प्रकारचे इथे प्रक्षेपण पाहायला मिळतंय. काही चुका असतील तर त्यात सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा.
आणि विनंती असेल मित्रांनो, अंपायरला विचारल्याशिवाय कुणीही, पाणी सुद्धा घेऊन जाऊ नका, बॅट तुम्हाला जरी काही चेंज करायचं असेल अंपायरला विचारल्याशिवाय कुणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. चला दुसऱ्या षटकामध्ये रोहित गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतोय. रोहित आपण पाहतो, रोहित सरवदे मॅन फ्रॉम लांबजना, अतिशय नावाजलेला अष्टपैलू खेळाडू. दुसऱ्या बाजूला डिगोळ संघाकडून आपण पाहतोय सुनील ऑन स्ट्राईक. 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतले. 6 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या षटकामध्ये रोहित तुसुमिल यावेळेस स्टेप आउट केलाय. बॅटची बाहेरली कडा, पॉइंटचा क्षेत्ररक्षक बॉलवरती जातोय. 1 धाव. इथे मात्र इथे पंचदंडित करतायत. मित्रांनो या स्पर्धेचा एक नियम आहे, आपण जर पाहिलं मातीची खेळपट्टी आहे, पिच वरून जर तुम्ही धावाल तर चुकीला माफी नाही. ही धाव आता तुम्हाला इथे दिली जाणार नाही. आत्ताची धाव इथे मात्र काउंट होणार नाही. निश्चितच आपण पाहतोय इथे यावेळेस फुल टॉस, चेंडू इन टू द गॅप, मिड विकेटचा आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठमोर आहे. 1 धाव पूर्ण. दुसरीचा इथे मात्र प्रयत्न होणार नाही. बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर माझं जितकं वय नाही तितकं खरं तर कित्येकांचा अनुभव आहे. कित्येक वर्ष त्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे. चांगल्या वेळी चांगला नकार देणं सुद्धा माणसाला येणं गरजेचं आहे. अन्यथा चुकीचा माणूस जर आयुष्यात एंटर झाला तर आयुष्य उद्ध्वस्त होतं. तसं क्रिकेटच्या मैदानावरती इथे फलंदाज बाद सुद्धा होताना पाहायला मिळतो. यावेळी स्पर्धेत आपण पाहतोय स्टेप आउट करून डान्सिंग डाऊन द विकेट फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, पण इथे बॉल आणि बॅटचा संपर्क नाही. आपण पाहतोय उंबडगा नगरीचे प्रगतशील शेतकरी, तब्बल 35 एकरचे एकुलते एक मालक राजूभाई पटेल यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. पंच इथे मात्र दंडित करतायत. सुअर चेंडू इथे घोषित केला गेलाय. आव्हान तर धावेने धाव फलकावरती वाढ. यावेळेस आपण पाहतोय इथे अलंग द कार्पेट फटका सुरे, कव्हरचा क्षेत्ररक्षक रॅपिड थ्रो, कलेक्शन मध्ये गडबड आहे. 1 धाव धाव फलकावरती ते मात्र वाढताना पाहायला मिळेल. यावेळी स्पर्धेत दाखवलेल्या टप्प्याचा बॉल, कुठली धाव तिथे मात्र मिळणार नाही. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. खरं तर मातीची खेळपट्टी मित्रांनो 4 दिवस याच्यावरती रोलिंग केलं गेलं. अजून सुद्धा तुम्हाला पण पाहतोय तिथे धुमस मैदानाच्या आतमध्ये तिथे पाहायला मिळेल पोलाजवळ. यावेळेस आउटसाइड दी ऑफ स्टंप. परत एकदा आपण पाहतोय विकेट किपर पुन्हा भैया कांबळे यांच्या हातामध्ये चेंडू जातोय. पंचांचा इशारा, ओव्हरची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धाव फलकावरती बनवले गेले ते 2-5-13 धावा. फक्त खेळाडू बॅटर तुम्ही नोंद घ्या दादांनो, कारण आपल्यासाठी थोडंसं हे जाचक असतं, नवीन असतं. पिच वरून तुम्हाला धावायचं नाहीये. आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती परत एकदा बिभीषण वैयक्तिक तिसरं माफ करा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक. आता आपण पाहतोय फील्ड रिस्ट्रिक्शन खुललेले आहेत. फक्त पिच वरून धावू नका दादानो, बॅटर विनंती आहे, अन्यथा तुम्हाला इथे मात्र धाव मिळणार नाही याची नोंद घ्या. आपण पाहतो इथे बॅटची कडा, कॉड बिहाइंड, रोहित सरवदे इथे मात्र टिपतायत. सुंदर झेल, धक्का क्रमांक 3. आपण पाहतोय शौकत भाई सय्यद आणि नजीर भाई शेख सरांचे या ठिकाणी शुभागमन होतंय. लोकमान्य चषक आयोजक कमिटीच्या वतीने त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. या विकास सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत.
नोटाच नोटा घेऊन आलेत विकास सर. मला वाटतंय षटकार चौकार हॅट्रिकवर पारितोषिक लावण्यासाठी आलेले आहेत. ओ हो, यावेळेस परत एकदा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक इथे धावतोय जरूर, नो मॅन लँड मध्ये ते चेंडू ट्रॅव्हल होईल. दुसरा धावेचा प्रयत्न, रॅपिड थ्रो, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात, पण 2 धावा इथे मात्र ते रोखू शकणार नाहीत. आपण पाहतोय अतिशय भव्य दिव्य असं नियोजन आणि आयोजन असणारी स्पर्धा लोकमान्य चषक 2024 दिवस क्रमांक 1 मधील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय डिगोळ संघ आहे, त्यांच्या विरोधात आपण पाहतोय लांबदना संघ आहे. कोण जिंकणार कोण हारणार उत्कंठा शिगेला पोहोचले. यावेळेस आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न होता, प्ले अँड मिस. निश्चित आपण पाहतो या हंगामामध्ये चॅम्प 11 लांबदना संघ भंगनाट फॉर्म मध्ये आहे. आपण जर पाहिलं तर हसेगाव असेल, निश्चितच बरेचशा ठिकाणी बक्षीस पात्र फेरीमध्ये त्यांचा आपण खेळ सुरेख होताना पाहिलेला. यावेळेस क्षेत्ररक्षक खूप दूरवरून करतात, चेंडूच्या खाली नजर हटी और दुर्घटना घटी. परत एकदा पंच इथे मात्र दंडित करतायत. बागवान सर, चुकीला माफी नाही, एकच धाव आत्ताची तुम्हाला दिली जाईल. थोडं 1 रन शॉट निश्चितच इथे मात्र दंडित केलं गेलंय. पिच वरून धावू नका दादानो, फक्त कारण आपला खेळपट्टी 5-6 दिवस आपल्याला चांगल्या पद्धतीत ठेवायची आहे, याची तुम्ही नोंद घ्या. फलकावरती तुम्हाला घेऊन जाईल 16 धावा. यावेळेस साकू टप्प्याचा बॉल इनसाइड एज, विकेटच्या पाठीमागे चांगलं कलेक्शन, कुठली धाव तिथे मात्र मिळणार नाही. जबरदस्त चांगला खेळ इथे आपण पाहतोय. बिभीषण मित्रांनो, काय सुंदर गोलंदाजी हाताळतायत. 3 फलंदाज एकट्याने बाद केलेले आहे. 16 धावा संघाच्या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस परत एकदा प्ले अँड मिस, पंचांचा इशारा, ओव्हरची समाप्ती. ऐकूयात एक डीजेचं सुमधुर संगीत. डीजे 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 थँक्यू. धन्यवाद डीजे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 3 बाद 16 धावा धाव फलकावरती आहेत. आपण पाहतो एका बाजूला यंगस्टार ढिगोळ, त्यांच्या विरोधात चॅम्प 11 लांबदना. 3 षटकांचा खेळ 16 धावा. यावेळेस आडव्या बॅटने ओहो हवाई सफर, चेंडू फरार, षटकार. Jazz in the mix. आपण पाहतोय आमचे मुख्य कॅमेरामॅन गणेश हाके यांचं काम तुम्ही पाहू शकता. त्या स्क्रीनच्या मधून बॉल इकडे तिकडे जाणार नाही, शेवटपर्यंत चेंडू तुम्हाला त्या स्क्रीन मध्ये दिसेल. 6 धावा धाव फलकावरती. 2 2 डबल दुरी 22. यावेळेस इथे इनसाइड एज, विकेटच्या पाठीमागे फर्स्ट स्लिप, क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक. 1 धाव पूर्ण. दुसरीसाठी इथे मात्र आखो आखो में इशारा आणि 2 धावा सुद्धा इथे मात्र पूर्ण होत असताना 3 षटकामध्ये आपण पाहिलं 3 बाद 16 धावा धाव फलकावरती होत्या. ती 4थ्या षटकामध्ये आपण पाहिलं रोहित वरती चढवलेलं आक्रमण. निश्चितच इथे मात्र पहिल्या चेंडूवरती सहर्ष असं स्वागत केलं गेलं षटकाराला. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा धाव फलकावरती 24. यावेळेस परत एकदा उडवण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र प्ले अँड मिस. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 24 धावा. स्थिरावलेलं स्कोर कार्ड. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. ओ हो हो, यावेळेस पाहायचंय फुल सक्सेसफुल पॉवरफुल तौफिक बाबन ऑन फायर. रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. जबरदस्त आमच्या अमित भुजबळ सरांचं काम आहे. षटकार आहे. यावेळेस परत एकदा हेलिकॉप्टर उडवलं गेलंय, पण लॉंग ऑनला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे, इथे प्रोटेक्शन आहे. 1 धाव. आता तौफिक बागवान सर थोडं चेहऱ्यावरती आनंद आहे, कारण त्यांना माहित आहे ते पिचच्या बाजूला पळालेले आहेत. याआधी 2 धावा संघाचं नुकसान झालेलं आहे, कारण एकदा चूक करतो तो मनुष्य, 2दा चूक करतो तो सुद्धा मनुष्य, आणि 3ऱ्यांदा चूक करतो तो कोण हे मी सांगणार नाही.
यस, धावफलकावरती तुम्हाला घेऊन जाईल. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. 31 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळत आहेत. 31 पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. असेल काही करा. Jazz in the mix. DJ, thank you. मित्रांनो, उपस्थित सर्व आपल्या क्रीडा रसिकांना विनंती आहे की ही स्पर्धा क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या यूट्यूब लाईव्ह चॅनलवरती लाईव्ह आहे. ओ हो, काय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अजित इज द मॅन. अजित, तुम्ही काही म्हणू शकता. अजय, अजित, अजय. ओहो, यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून इथे फटका खेळलाय. पॉइंटला आपण पाहतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेसाठी इथे एकटाच धावलाय. इथे काय, इथे आपण पाहतोय जबरदस्त मोठा धक्का. फलंदाज बाद. डीजे. न्यू बॅटर आपण पाहतोय पवन कांबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. संघ अडचणीमध्ये आहे. संघाचा तारणहार, संघाचा संकट मोचक म्हणून इथे मात्र तुम्हाला समोर यावं लागेल. 32 धावसंख्येवरती 4 फलंदाज बाद. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये अजय सुंदर इथे मात्र हाताळत असताना पाहायला मिळतोय. तौफिक बागवान इथे मात्र आपल्या संघासाठी एक हाती इथे मात्र किल्ला लढवत असताना पाहायला मिळत आहेत. 11 चेंडूंचा खेळ या ठिकाणी त्यांनी स्वतः वैयक्तिक या ठिकाणी खेळला. 17 धावा त्यांच्या बॅट मधून सुद्धा आल्या. आपण पाहतोय डावकुऱ्याचा फलंदाज इथे आता ऑन स्ट्राईक. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. ऑन साईडच्या दिशेला 3 क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. यावेळेस आतमध्ये येणारा चेंडू पडल्यानंतर काटा चेंज करतोय आणि निर्धाव चेंडू इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये रोहितच्या माध्यमातून हाताळलं गेलं. 5व्या षटकामध्ये अजय 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत आणि फक्त 1 धाव इथे मात्र खर्च झालेली आहे. शेवटच्या काही चेंडूंचा खेळ या ठिकाणी. ओहो हो, इथे कॉट अँड बोल्ड. धक्का क्रमांक 5. डीजे. मार्केट आता आपल्या ऋषी मंगेश भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल. भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल. आम्ही ठरलोय यात सक्सेसफुल. ठरलोय यात सक्सेसफुल. ठरलोय यात सक्सेसफुल. आम्ही ठरलोय यात सक्सेसफुल. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय न्यू बॅटर जुबेर मुजावर इथे मात्र दाखल होतो. यावेळी हो, इथे फटका सुरेख. कव्हरच्या डोक्यावरून इथे आपण पाहतोय फटका.
2 धावा इथे मात्र देऊन जाईल का? धावबाची संधी कलेक्शन मध्ये गडबड. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आपण पाहतोय जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 34 धावा यावेळेस इथे परत एकदा कॉट अँड बोल्ड. काय घडतंय? ओव्हरची सांगता 6 फलंदाज बाद. मंगेश दिलं नाही यश आणलंय वढून साऱ्या संकटांशी आपलं लढून जिद्द होती म्हणून डावले करून बसणार नाही लाचार बनून ऋषी येत नव्हता शाला या चढावरून आता तू चालणार गडावरून कुबड्यावाल्यांची नव्हती नुसतीच हुल कुबड्यावाल्यांची नव्हती नुसतीच हुल आम्ही ठरलोय यारात सक्सेसफुल आम्ही ठरलोय यारात सक्सेसफुल डीजे थँक्यू. आपण पाहतोय पुढील सामन्याचा टॉस या षटकांत इथे करणार आहोत. इनिंग ब्रेक नंतर आपण खरं तर टॉस करणार आहोत. तर विनंती असेल एका बाजूला आरवी संघ दुसऱ्या बाजूला बोरी संघ दोन्ही संघाचे संघनायक कृपया समलोचक कक्षाशी संपर्क साधा. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती 34 धावा 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आमचे परम मित्र मुन्ना भैया कांबळे उर्फ चॅम्प जर्सी क्रमांक 10 परिधान करून गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होत आहेत. आपण पाहतोय इथे निर्धाव चेंडू. आपण पाहतोय खास लिंबाळा गावावरून आमचे मित्र राहुल दादा क्षीरसागर या सामन्याचा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून थेट आनंद घेत आहेत. दादा आता एंट्र्या फुल झाल्या. दादा आता एंट्री आहेत का विचारतायत वैभवदा. पण आता एंट्र्या फुल झाल्या. 32 संघ इथे हाऊसफुल आहे आणि फक्त 24 तासात या एंट्र्या फुल झालेल्या. यावेळेस इथे श्रीधर चौकार. थँक्यू डीजे. पहा मी आधीच सांगितलं की या स्पर्धेचा ऑनलाईनच्या माध्यमातून राजूभाई पटेल प्रगतशील शेतकरी आनंद घेत आहेत. विकेट हॅट्रिक जर इथे नोंदवली तर तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक मुन्नाबाई कांबळे यांच्यासाठी इथे मात्र असणार आहे उर्फ चॅम्प यांच्यासाठी आहे. इथे आपण पाहतोय चेंडू पंच हो इथे तिसऱ्या पंचांची मदत मागितली गेली आहे. अमित सर आपला रिव्ह्यू या ठिकाणी आहे. हा चेंडू निश्चितच वाईड आहे की नाही डोक्याच्या वरून चेंडू गेलेला आहे. अवघ्या काही क्षणात या ठिकाणी निर्णय दिला जाईल. तिसरे पंच या मामू तुमच्या मी या ठिकाणी वाट पाहतो. या तुम्ही निर्णय द्यायचा आहे विनंती आहे कारण तुमच्या एवढा पारदर्शक अंपायर अख्ख्या जिल्ह्यात नाही मराठवाड्यात नाही. यस डीजे थँक्यू. आपण पाहतो डोक्यावरून चेंडू गेलेला आहे तर हा बॉल वाईड असेल. दादा थँक्यू डीजे थँक्यू. चला दुसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये आयोजकाकडून दिला जात आहे. विनंती अंपायर सर हनुमान सर या सर या. दुसरा बॉल आपण दिलेला आहे. आपले आयोजक कमिटीतील आमचे असलम सर छोटे कंपनी बॉल शोधून आणायचे. यस असलम करण अर्जुन मेरे आएंगे और बॉल ढूंढ के लेके आएंगे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. वेळ वाचवायचा दादून आपला आता सूर्य माथ्यावरती आलेला आहे. आधीच वेळ झालेला आहे तर आपला वेळ वाचवायचा आहे. जास्तीत जास्त षटकांचे सामने आपल्याला खरं तर आजच्या दिवसामध्ये ते पाहायचे आहेत. दुसरा सामना निश्चितच आपण पाहतोय दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला बोरी संघ आहे दुसऱ्या बाजूला आरवीचा संघ आहे. दोन्ही संघामध्ये आमचे परम मित्र आहेत. टॉससाठी त्यांना विनंती असेल आपण समोरच्या कक्षाकडे या.
जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस इथे विकेट किपर कडून मला वाटते झालेली चूक आहे. आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय अभिलाष दादा बंडगर मान्यवरांच्या या ठिकाणी शुभागमन होतंय. आयोजकांच्या वतीने त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. आपण या ठिकाणी या, आपला या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाणार आहे. यस, त्यांच्या वतीने आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक अशी स्पोर्ट सायकल दिली जाणार आहे. असे सन्माननीय अभिलाष दादा बंडगर सरांचे या ठिकाणी शुभागमन आहे. या दादा, समोरच्या कक्षाच्या वतीने सर्व खेळाडूंच्या वतीने तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. तौफिक बागवानसाठी मित्रांनो खरं तर टाळ्या द्यायला पाहिजेत. आपल्या संघासाठी एखादी किल्ला लढवतोय. 17 चेंडू आणि 25 धावांची खेळी. या दादा, तुमचं स्वागत आहे. यस, अभिलाष दादा बंडगर या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. ओहो, आकुटप्प्याचा बॉल लेखडर चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे काय आपण पाहतोय, यस आपण पाहतोय, विनंती असेल सर, एकच कॅमेरा आपला सुरू आहे, थोडं पुढे घ्या दादा, थोडं जा मैदानाच्या आतमध्ये. इनिंग ब्रेक झालेला आहे. विजू दादा, सुदर्शन दादा मैदानाच्या आतमध्ये जा. कॅमेरामॅन, यस दिसतंय, थँक्यू. चला टाळ्या वाहून जाऊ दे आपल्या अभिलाष दादांसाठी. मित्रांनो डीजे थँक्यू. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल या दानशूर व्यक्तिमत्वाकडून इथे दिली गेली आहे. दादा तुम्ही तिथे थांबा. या आरवी संघ आणि बोरी संघ टॉस साठी या. आणि हा सामन्याचा टॉस आपण आमचे सन्माननीय मित्र अवेज मामू सिद्दीकी आणि अभिलाष दादा बंडगर या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि उपस्थितीमध्ये करणार आहोत. या महेश सर, आजूदादा वाघमारे टॉस साठी या. विनंती आहे, विनंती असेल टॉस साठी या. धावफलकावरती घेऊन जाईल. 43 धावा धावफलकावरती आहेत. 44 धावांचं आव्हान असणार आहे. या सर, चला टॉस वरती फोकस करा. विनंती आहे. बोरी संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत आणि आरवी संघाचे संघनायक कृपया टॉस साठी या. महेश सर, कॅप्टनला पाठवून द्या. विनंती आहे. 43 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 44 धावांचा पाठलाग आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला का आणि कशासाठी 12वा खेळाडू आमच्याकडे पाठवा म्हणतोय त्याचं उदाहरण सांगतो. एखादी धाव इकडे तिकडे झाली ना, परत तुमची कुठलीही तक्रार इथे आम्ही घेणार नाहीये, याची तुम्ही नोंद घ्या. 12वा खेळाडू समोरच्या कक्षामध्ये स्कोरर पशी असणं गरजेचं आहे. ओ या आमचे धोंडीराम चरवान उर्फ धोंड्या भाई. यस, आणि या टॉस साठी बरेचसे मान्यवर या ठिकाणी आम्ही विनंती करतोय. सन्माननीय निसर भाई या. मामू, नाही सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही टॉस करणार आहोत. या सर या. अभिलाष दादा बंडगर आणि निसरभाई शेख यांच्या शुभ हस्ते, तसेच आमचे परममित्र अवेज मामू सिद्दीकी, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. धोंडीराम दादा चव्हाण, चला पळत या, तर समोरच्या टीमला आम्ही टॉस विन देऊ. कॅमेरामॅन फोकस करा. आपण पाहतोय टीव्हीच्या स्क्रीनवरती आमचे निसरभाई, अभिलाष दादा, तसेच आपण पाहतोय अवेज मामू सिद्दीकी, सुदर्शन, सिद्धू दादा जाधव, दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. चला टॉस या ठिकाणी संपन्न केला जातोय. एका बाजूला आपण पाहतोय बोरीचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला आरवीचा संघ आहे. कोण होणार टॉस का बॉस? यस, अंपायर सर. हा, चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चॅम्प 11 मुन्ना भैया, तुमचे बॅटर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाठवा. विनंती आहे. विजू दादाकडे सगळे पर्याय उपलब्ध आहेत. काही तुम्हाला अडचण असेल तर त्यांचे संपर्क करू शकता. चला टॉस. मित्रांनो, रस्त्यामध्ये जे काही टू व्हीलर आणि फोर व्हीलर लागलेले आहेत ते कृपया काढून घ्या. आपल्या येण्या जाण्यासाठी ट्रॅफिक होते. काय तुमचा निर्णय ते सांगतो, कळवतो. हा यास, हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. इथल्या इथंच निर्णय द्यायचा आहे. या स्पर्धेचा तो सुद्धा एक नियम आहे. आपण पाहतोय आरवी संघाच्या संघनायकाने टॉस जिंकलाय आणि लागली क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बोरी संघाला आणि आरवी संघाला खूप खूप शुभेच्छा. चला चॅम्प 11 आपले ओपनर बॅटर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाठवा. विनंती आहे. आणि जो रस्त्यावरती ऑटो, टू व्हीलर, बाईक लागलेले आहेत कृपया काढून घ्या. येण्या जाण्यासाठी दुसऱ्या खेळाडूंना त्रास होतो, याची तुम्ही नोंद घ्या. या दादा, तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत आहे. खरं तर
पानचिंचुलीमध्ये बोरीचा संघ म्हणजे घरच्या संघासारखा आहे. 12वा खेळाडू दोन्ही संघाचा या आणि आमचे सन्माननीय इंद्रजितदादा बंडकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतर त्यांचा सुद्धा तुम्ही आवाज इथे ऐकणार आहात. पहिला सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या इनिंग मध्ये आपण बंडकर सरांना या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत. चला वेळ वाचवा. मित्रांनो विनंती आहे बॅटर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाठवा. दादा ओपनर बॅटर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाठवा विनंती आहे. मुन्ना भैया बराच वेळ या ठिकाणी व्यर्थ जातो याची तुम्ही नोंद घ्या. चला या लक्ष्मण दादा या साईडला या विनंती आहे. इकडे चर्चा करूयात आपण. अमित सर जुबेर सर डीजे थांबा तुम्ही आता. चला हा यस आपण पाहतोय आमच्या असलम आणि करणनी तो चेंडू शोधून आणलेला आहे. त्यांचं मनापासून आभार. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होताना पाहायला मिळेल. सन्माननीय आमचे परममित्र अज्जूदादा वाघमारे संपूर्ण टीम सह इथे मात्र उपस्थित आहेत. त्यांचा संघ आज इथे मात्र चांगली कामगिरी करताना पाहायला मिळेल. तसेच आमचे मित्र कॉमेंटेटर ठाकूर सरांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन आहे. या सर ओपनर बॅटर आमचे तौसिफ भाई यस विनंती आहे. डिगोळ संघ तुमचा 12वा खेळाडू आहे का? विनंती असेल या. यस आहेत लऊ दादा. आपली सगळी पोरं तेवढी हुशार आहेत. खूप आपुलकी आणि माणुसकी असणार म्हणून गाव खरं तर पानचिंचुलीला आम्ही ओळखतो. खूप प्रेम खरं तर तुमच्या गावामध्ये आहे. या दादानो 12th मॅन तुमचं इथे स्वागत आहे. VIP कक्षातून आपण सामन्याचा आनंद घेऊयात. कृपया नॉन स्ट्रायकिंग बॅटरचं नाव कळवा. हनुमंत सर विनंती आहे. वर आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती रोहित आहे. नॉन स्ट्रायकिंगला फिरोज का फराज? फिरोज. थँक्यू सर. या दादा स्वागत आहे. आणि बॉलिंग मार्क वरती जर्सी क्रमांक 10 सोहेल बागवान. ओहो हो पहिला चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. पाहायचं चेंडू सीमारेषा पार जाईल का? निश्चितच नाही. आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळून काढला होता. 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण होतील. धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर 44 धावांचा पाठलाग आहे. 2 धावा पहिल्या चेंडूवरती इनसाइड ऑफ कव्हरच्या डोक्यावरून इथे फटका खेळून 2 धावा इथे मात्र मिळवल्या गेल्यात. रोहित सरवदे औसा तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याचं नाव लौकिक आहे. यावेळेस फुल टॉस चेंडू इथे काय पहा. माचोची एक ऍडव्हर्टाइजमेंट इथे होऊन जाईल. बडे आराम से झुकेगा नाही साला. खरं तर पायाने चेंडू अडवला गेलाय आणि संघासाठी 3 धावा सुद्धा तिथे वाचवल्या गेलेल्या आहे. क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला असं म्हणून चालणार नाही झुकेगा नाही. इथे तुम्हाला वाकावंच लागेल. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला इथे झुकावं लागेल आणि जो झुकतो तोच खरं तर यशस्वी होतो असं सुद्धा म्हणावं लागेल. तुम्हाला चेंडू अडवण्यासाठी खाली वाकावं लागतं. फटका चांगला खेळण्यासाठी सुद्धा तुम्हाला झुकून फटकेबाजी करावी लागते. ओहो यावेळेस इथे मात्र पंचांनी दंडित केलंय. हनुमंत दादा इथे वाईटचा इशारा आमच्यापर्यंत कळवत आहेत. अवांतर धावेने धावफलकावरती वाढ होईल आणि इथे पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 4 धावा. पहिला सामना आपण पाहतोय लोकमान्य चषक 2024 क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महारणसंग्राम. काय जबरदस्त आयोजन आहे. डोळ्याचं पार न फेडणारं खरं तर हे आयोजन आहे. यावेळेस बॅक टू द बॉलर गजर कौतुकाची थाप. मित्रांनो खूप दुरून करता आलेला संघ आहे. डिगोळ संघ जर तुम्ही पाहिलं तर बराचसा इथून मला वाटते 40-45 किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत आलेले आहेत. दुसऱ्या बाजूला लांबजाना संघ सुद्धा 30-35 किलोमीटर. ओहो यावेळेस आखूट टप्प्याचा बॉल ऑन साइडच्या दिशेला फ्लिक केलाय. चेंडू डीप स्क्वेअर लेगला खणखणीत दणदणीत चौकार.
DJ Mahesh. डीजे थँक्यू. आता आमच्या अमित उज्ज्वल सर खरं तर टेक्निशियनच्या भूमिकेमध्ये त्यांना येताना मी सांगितलं सर तुम्ही लातूर आहे पिल्लू हे गाणं ऐकलंय का. यस ऐकलंय म्हणले, बरेचदा ऐकलंय. त्याचे जे डायलॉग ज्यांच्या मुखातून आलं ते आमचे सन्माननीय दादा अभयदादा साळुंके त्यांच्या गावामध्ये आपण स्पर्धा करण्यासाठी जातोय. निश्चितच गाडीमध्ये बोलवून दादांनी आमचं स्वागत सुद्धा केलं, खूप खूप शुभेच्छा सुद्धा दिल्या. हो यावेळेस परत एकदा इथे मात्र मिस टाइम फटका डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक इथे काय शेवटच्या क्षणी नजर हटी और दुर्घटना घटी. मित्रांनो शेवटपर्यंत तुम्हाला नजर बॉलवरती ठेवणं गरजेचं आहे. अति काही संकटात नाही. आपण पाहतोय इथे मात्र झेल निसटलाय. रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता अकू टप्प्याचा बॉल पुल केला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न तिथे केला गेला पण इथे काय झेल निसटलाय. 2 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळत आहेत. ओहो यावेळेस पत्र्याचा आवाज आलाय. चेंडू खरळ सीमारेषा पार षटकार. डीजे थँक्यू. आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. धावफलकावरती जर पाहिलं तर तब्बल 16 धावा इथे मात्र धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी खरं तर स्वराज्य स्थापनेची शपथ या ठिकाणी घेतली. 16व्या वर्षी संत श्री ज्ञानेश्वरांनी माऊलींनी खरं तर पसायदान ज्ञानेश्वरी तुम्हाला आपल्याला दिली. ती 16 धावा धावफलकावरती तुम्हाला इथे मात्र पाहायला मिळतील. पहिले षटकामध्ये आक्रमण चढवलं गेलं तब्बल बिन बाद 16 धावा. फक्त विनंती आहे दादानो समोलोचक कक्षाच्या समोर थोडस सगळ्यांनी शांतता राखा विनंती आहे. आपण पाहतो युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या युट्यूब लाईव्ह चॅनलवरती आणि प्रत्येकाने स्टेटसला ठेवा. आपली स्पर्धा आपली आहे, आपणच आपल्या स्पर्धेची उंची वाढवायचं आहे. स्टेटसला ठेवा. ऑनलाईनच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी जुडले जातील. आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक अशी ट्रॉफी आहे मानाची. फुल टॉस चेंडू ऑन साइडच्या दिशेला अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक. चेंडू सीमारेषेकडे जातोय. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला सुद्धा जाईल आणि 2 धावा इथे मात्र पाहता पाहता इथे पाहायला मिळतील. 18 धावा धावफलकावरती आहेत. किंग कोहलीचा जर्सी क्रमांक तुम्हाला खरं तर इथे पाहायला मिळेल. आताच आपण पाहिलं तर IPL चा सामना IPL चे खरं तर रंगत आपण रात्रीच्या वेळी पाहतो. यावेळेस मिस टाइम फटका क्षेत्ररक्षक पंच इथे नो बॉल घोषित केला गेलेला आहे. आणि काय घडतंय इथे चुका आणि चुका सातत्याने इथे घडतायत. यस थ्रो बॉल टाकलेला आहे त्यामुळे इथे पंचांनी नो बॉल घोषित केलाय. थ्रो गोलंदाजी इथे अलाउड नाही. चला बॉलर आता गोलंदाजी करू शकणार नाही. दुसरा गोलंदाज तुम्हाला इथे लावावा लागेल. सोहेल सर चला कर्णधार तुम्हाला दुसरा गोलंदाज इथे यूज करावा लागेल. फेकी गोलंदाजी करू शकणार नाही. तुम्हाला जरी पाहायचं असेल येऊ शकता. इथे तुम्ही चेक सुद्धा करू शकता. जर्क गोलंदाजी अजिबात या स्पर्धेमध्ये चालणार नाही. आत्ताच्या जर पाहिलं तर नो प्लस 2 अर्थातच 3 धावा 3 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळतील. 21 धावा धावफलकावरती आहेत. चला वेळ वाचवा. पंचांशी वाद इथे अजिबात घालायचं नाही. काय कन्फ्युजन असेल सोहेल सर तुम्ही इकडे या. काही अडचण नाही. कॅप्टन येऊ शकता. आयोजक इथे आहेत. वेळ वाचवायचा आहे आपल्याला. तुम्ही रिव्ह्यू सुद्धा घेऊ शकता. काही हरकत नाहीये. तुम्ही जर्क गोलंदाजी इथे करू शकणार नाही. यस नो चेंडू आहे. फ्री हिट पुढचा चेंडू असणार आहे. आणि संघनायकाने इथे आपण पाहतोय पंचांच्या निर्णयाचा सन्मान केला गेलाय. खरं तर हेच क्रिकेट आहे. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजेच क्रिकेट आहे. चला वेळ वाचवा. बॅक टू द फील्ड व्हा विनंती आहे. हा यस नो बॉल फ्री हिट ऑन
फक्त आणि फक्त या षटकातील एकच चेंडू झालेला याची नोंद घ्या. धावफलकावरती तुम्हाला घेऊन जाईल तब्बल 21 धावा बिनबाद विदाउट एनी लॉस. एक आश्वासक परत एकदा फुल टॉस, यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. धावेने धावफलकावरती परत एकदा वाढ होताना पाहायला मिळेल. आपण पाहतोय सन्माननीय दत्ता बंडकर सरांचे या ठिकाणी शुभागमन होते आणि हा सन्मान करणं इथे खरं तर सन्मान केला जाणार आहे त्यांचा हेतूची. हा सन्मान करण्यासाठी जावेद भाई शेख आपण आज विनंती आहे की आपण दत्ता बंडकर सरांचा या ठिकाणी सन्मान करा. या सर या आपला सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारायचा आहे. आयोजकांच्या वतीने एक मायेची शाल आणि निश्चितच सन्मान चिन्ह देऊन आणि आमच्या कॅमेरामॅनना विनंती आहे एक सन्मान या ठिकाणी केला जातोय. मुख्य कॅमेरामॅन विनंती आपण मंचाकडे फोकस करा. कॅमेरामॅन या सर, दत्ता सर विनंती आहे आपण आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. तुमच्या वतीने खरं तर या ठिकाणी या स्पर्धेसाठी आमच्या आयोजकांना खूप मोठी मदत झाली. चेंडू फरार आहे, चौकार आहे. डीजे थांबा, डीजे थांबा. आपण पाहतोय धावफलकावरती 4 धावेने वाढ होते. सामना इथे मात्र पूर्णतः झुकलेला आहे चॅम्प 11 संघाकडे. चला पुढील सामन्यासाठी तयार राहा. आरवी संघ, धोंडीराम दादा चव्हाण तुम्ही तुमचा संघ तयार ठेवा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बोरी संघ तुम्ही सुद्धा रेडी राहा. विनंती असेल कोण जिंकणार पहिल्या सामन्यामध्ये. इथे घोरपडीच्या पकडीप्रमाणे पकड मजबूत केली गेली आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 10 धावांची आवश्यकता. यावेळेस आडव्या बॅटने फटका सर खेळपट्टीवरून धावाल तर तुम्हाला हे केलं जाईल पण इथे चौकार आहे. 4 धावेने धावफलकावरती वाढ 38 धावा. चल अब गेम स्टार्ट करते हैं. डीजे डीजे थँक्यू, डीजे थँक्यू. डीजे डीजे आमची बरीचशी मनवाडी ते मात्र खरं तर चांगला आनंद घेत आहे. डीजेचं खरं डोकं फिरलंय का तसं काही नाही मित्रांनो, तो दुसऱ्याचं डोकं फिरवण्यासाठी आहे. जाऊयात दत्ता सर. पहा काही लोक असे असतात जे मान सन्मान करा म्हणून मागे लागतात पण आमचे दत्ता सर इतके निस्वार्थी निर्मळ व्यक्तिमत्व आहे मित्रांनो. माझा सत्कार करू नका म्हणून दूर पळतायत. या सर विनंती आहे दत्ता सर आमच्या विनंतीला मान द्या आणि आपला सत्कार तुम्ही स्वीकारा. विनंती आहे. या सर बरोबर ना इंद्रजीत सर, बरोबर ना. असं होतं ना कित्येकदा असं होतं की माझा का सत्कार केला नाही. एखादं लग्न कार्य राहू द्या, शुभ कार्य राहू द्या, एखादं चुकून नाव राहू द्या नाही का, माझा का सत्कार केला नाही, माझं का मानपान केलं नाही. तिथे लगेच जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय शेवटच्या फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. विजयी षटकार रोहितच्या बॅट मधून येईल का. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय ओहो हलक्या हाताने ते मात्र सन्मान दिला गेलाय. खर तर आमचे डीजे मास्टर स्वामी सर खर तर जबरदस्त सूर एक समुद्र संगीत तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. दादा तुझं खरंच कौतुक करण्यासाठी शब्द नाहीयेत. इतका फाईन आवाज खर तर माईक मधून आपल्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून येतोय त्यासाठी तुझे म्हणावे तितके आभार कमी आहेत. डीजे स्वामी यावेळेस स्टेप आउट केलाय. स्टँड अँड डिलिव्हर विजयी षटकार. चॅम्प 11 वॉन द मॅच. डीजे थँक्यू. आपण पाहतोय रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही हा षटकार पाहू शकता. आउटसाइड द ऑफ स्टंप स्टेप आउट केला. डान्सिंग डाऊन द विकेट. सरळ अतिथी कक्षाला मानवंदना देणारा खणखणी दणदणी षटकार. चला आरवी संघ विनंती आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये या आणि लागलीच या पहिल्या सामन्यातील सामनावीराचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. पहिल्या सामन्यामधील सामनावीर इथे ठरतोय आणि या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार आपण सन्माननीय वजीरभाई शेख यांच्या शुभ हस्ते देणार आहोत. यस
आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी इथे ठरतोय बिभीषण. ज्या गोलंदाजाने आपण पाहिलं यंगस्टर डिगोळ संघाचं पूर्ण बॅटिंग ऑर्डर विध्वंस केलं, अतिशय लाजवाब गोलंदाजी केली, तो बिभीषण इथे ठरतोय लोकमान्य चषक स्पर्धेतील पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ